भगवान, आपण दोघंच का दिसतोय? दिसणार बाकीच्यांनी व्हिडिओ म्यूट करून ठेवलाय. नमस्कार. आज डावोस मधून उद्योग मंत्री माझ्यासोबत उद्योग विभागाचे सचिव माननीय अनमोल गंजी देखील या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत. सगळ्यांना माहितीच आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी डावोसमध्ये आहोत आणि अनेकांची चर्चा अशी आहे की किती एमओयू झाली, किती इन्व्हेस्टमेंट येणार आहे, नक्की महाराष्ट्रामध्ये किती गुंतवणूक येणार आहे, या संदर्भातली मोठी चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मला सांगताना आनंद होतोय की महाराष्ट्रानं पुन्हा एकदा मागच्या वर्षीचं रेकॉर्ड एमओयू आणि इन्व्हेस्टमेंट मधलं हे ब्रेक केलेलं आहे. आजपर्यंत जवळजवळ 37,27,787 लाख कोटीचे एमओयू हे महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आणण्यासाठी झालेले आहेत. उद्याचा एक दिवस अजून शिल्लक आहे. अजून देखील फार मोठ्या पद्धतीनं इंडस्ट्री असेल किंवा अन्य सेक्टरमधले एमओयू हे डावोसमध्ये होणार आहेत. आजपर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये नेण्यामध्ये आज आम्ही यशस्वी झालेलो आहोत. आजपर्यंतचे एमओयू आणि इन्व्हेस्टमेंट जर बघितली तर इंडस्ट्रीचे एकूण 51 करार आजपर्यंत झालेले आहेत. त्याच्यातनं 16,69,487 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये येते आणि त्याच्यातनं सुमारे 19 लाख मुलामुलींना रोजगार मिळणार आहे. MMRDAचे 24 करार हे डावोसमध्ये झालेले आहेत. त्याच्यामध्ये 19,43,300 लाख कोटीचे एमओयू आम्ही केलेत. त्याच्यातनं 22 लाख मुलामुलींना रोजगार मिळणार आहे. सिडकोने देखील आजपर्यंत 6 एमओयू केलेले आहेत. 1,15,000ची इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये येते आणि त्याच्यातनं 1,72,000 मुलामुलींना रोजगार मिळणार आहे. म्हणजे आजपर्यंत उद्याचा दिवस शिल्लक असताना 81 एकूण करार आणि इन्व्हेस्टमेंट मुंबईसाठी आणि महाराष्ट्रासाठी झालेली आहे. त्याच्यामध्ये 37,27,787 लाख कोटीची ही महाराष्ट्रामध्ये विविध भागामध्ये इन्व्हेस्टमेंट येते आणि त्याच्यातनं सुमारे 43 लाख मुलामुलींना रोजगार मिळणार आहेत. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इंडस्ट्री आहे, MMRDA आहे आणि सिडको देखील आहे. आज आपण जे एमओयू केले तर कायमस्वरूपी महाराष्ट्रामध्ये अशी एक चर्चा असते की कुठच्या विभागामध्ये हे एमओयू झालेले आहेत. तर आपल्या MMR रिजनमध्ये 37 एमओयू झालेत. त्याच्यातनं 23,96,300 लाख कोटी ही गुंतवणूक MMR रिजनमध्ये होणार आहे. त्याच्यानंतर मल्टिपल लोकेशनमध्ये 10 एमओयू झालेले आहेत. 7,72,620 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही त्या ठिकाणी होणार आहे. कोकणासाठी 11 एमओयू झालेले आहेत. 3,10,886 कोटी एवढी इन्व्हेस्टमेंट ही कोकणामध्ये होणार आहे. नागपूरसाठी आजपर्यंत 9 एमओयू झालेले आहेत. 1,95,950 लाख कोटी ही गुंतवणूक नागपूरच्या परिसरामध्ये येणार आहे. नाशिक विभागामध्ये 7 एमओयू झालेत. त्याच्यामध्ये 30,100 कोटीची इन्व्हेस्टमेंट ही नाशिक विभागामध्ये होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 एमओयू झालेत. 17,700 कोटीची इन्व्हेस्टमेंट ही छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार आहे. पुण्यामध्ये 4 एमओयू झालेले आहेत. 3,250 कोटीची इन्व्हेस्टमेंट ही पुण्यामध्ये होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अमरावतीमध्ये देखील 1 एमओयू झालेला आहे आणि त्यातून 1,000 कोटीची गुंतवणूक ही अमरावतीमध्ये होणार आहे. आज सांगताना आम्हाला सगळ्यांना आनंद एवढाच आहे की मागच्या वर्षी जी आम्ही गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये नेली होती त्याच्यामधनं देखील आपण FDI मध्ये 1 नंबरला राहिलेलो होतो. या सगळ्या एमओयू मध्ये FDI नक्कीच आहे. त्याच्यामुळे काही लोक FDI नसल्याचा जो गैरसमज पसरवत आहेत
हा धादांत खोटा आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 40 ते 50% FDI याचा समावेश आहे. आणि याचे सगळे पुरावे जर आवश्यक असतील तर आम्ही मुंबईला आल्यानंतर किती FDI आहे, कुठच्या सेक्टरमध्ये आहे, हे देखील महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवू शकतो. पण आज आनंदाची बाब आहे की 37 लाख कोटीचे MOU केल्यानंतर 13 लाख मुलामुलींना रोजगार मिळण्याचा संकल्प आज आम्ही डावोसमधनं केलाय. आणि म्हणूनच मला सांगायचं आहे की जी इन्व्हेस्टमेंट आज आम्ही आणतोय ते आमचंच रेकॉर्ड मागच्या वर्षीचं आम्हीच मोडलेलं आहे, याचा आम्हाला आनंद आहे. आणि उद्या देखील फार मोठ्या पद्धतीनं इंडस्ट्रीचे हे MOU डावोसमध्ये होणार आहेत. ही अतिशय आनंददायी बाब उद्योग मंत्री म्हणून आणि आमचे सचिव म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला आम्हाला सांगायची होती. म्हणून या पत्रकार परिषदेचं आम्ही आयोजन केलेलं आहे. कोणाला विचारायचं असेल तर. नमस्कार, नाशिक मधून बोलतोय. हा, नमस्कार. नाशिक विभागामध्ये सर मेजर कोणते करार झाले सांगता येईल का? मी सांगितलं ना, नाशिकमध्ये 7 MOU झालेत. हो, आणि नाही, त्याच्यात कंपनीची काय नावं सांगता येईल? कंपनी काही सांगता येईल? कंपनीची नावं आपण नक्कीच सांगू. पण आता होय. जे MOU केले त्याची अमाऊंट मी तुम्हाला सांगतो की 7 कंपन्यांनी, उद्योजकांनी तिथं MOU केले आणि होय. 30,100 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी होणार आहे. आहेत ओके. नावं? तर ही आतापर्यंतची सर्वात मोठी गुंतवणूक असेल का आपल्या महाराष्ट्रासाठी? हा, नक्कीच आतापर्यंतची सर्वात मोठी ही गुंतवणूक आहे. आणि ही गुंतवणूक शाश्वत गुंतवणूक आहे. म्हणजे डावोसमध्ये आल्यानंतर आम्ही MOU केलेत हे दाखवण्यासाठी केलेली ही गुंतवणूक नाही. तर अनेक परदेशातले उद्योजक, अनेक देशातले उद्योजक ज्यांनी त्यांच्या प्रकल्पामध्ये परकीय गुंतवणूक आणलेली आहे, असेच MOU आम्ही आणि इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात नेण्यासाठी इथे MOU केलेले आहेत. उदयजी, प्रकल्प होत आहेत ते म्हणजे जे करार झाले ते साधारण कोणत्या स्वरूपाचे आहेत, काय माहिती समजेल? याच्यामध्ये विविध प्रकारचे करार आहेत. मी सांगितलं तसं इंडस्ट्रीमध्ये डेटा सेंटरचे करार झालेले आहेत, त्याच्यानंतर ऑटोमोटिव्ह मधले करार झालेले आहेत, त्याच्यानंतर डिफेन्स मधले करार झालेले आहेत, टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचे करार झालेले आहेत, एज्युकेशन मधले करार झालेले आहेत. असे विविध सेक्टरमध्ये महाराष्ट्रात गुंतवणूक यावी यासाठी या 3 दिवसामध्ये करार झालेत. आणि उद्या देखील मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली अनेक करार या ठिकाणी होणार आहेत. ओके. उदयजी, बऱ्याचदा आरोप हा होतो की एवढे मोठे MOU साईन होतात, लाखोंची आकडेवारी जाहीर होते, पण प्रत्यक्षात ते MOUचं काय होतं हा एक मागच्या 2 दिवसांमध्ये सोशल ट्रेंड एक पाहायला मिळतोय की प्रत्यक्षात मागच्या वेळी किंवा त्याच्या मागच्या वेळी जेवढे MOU झाले प्रत्यक्षात त्याचं काय झालं याचं कॅल्क्युलेशन कसं होणार आहे येत्या काळात, कारण सोशल ट्रेंड तुमच्या विरोधात तसा फिरला जातोय. नाही नाही, तो कदाचित ठरवून पण फिरवला जातो, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. पण माझी आपल्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींना एक विनंती आहे, याचं आव्हान मी गेले 6 महिने करतोय. सोशल मीडियावर बातमी येते की आम्ही इन्व्हेस्टमेंट इकडे का आणतो, महाराष्ट्रातलीच इन्व्हेस्टमेंट इथे का करतो, ह्याची सगळी जर उत्तरं तुम्हाला बघायची असतील तर तुम्ही एक टीम करून आमचे प्रकल्प बघायला आलं पाहिजे. की मागच्या वर्षी आम्ही गडचिरोलीमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आणली ती गडचिरोलीमध्ये त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर चालू आहे का, त्याला आम्ही जागा दिली का, नागपूरमधला जो MOU केलाय त्याला जागा दिली का, PM टेक्सटाईल पार्कमध्ये नक्की काय चालू आहे, रत्नागिरीला आम्ही जो प्रोजेक्ट आणला त्याचं काय चालू आहे, 60,000 कोटीचे छत्रपती संभाजीनगरला प्रकल्प आणले त्याचं काय चालू आहे. काय होतं की आपण, म्हणजे माझी आपल्याला विनंती आहे की सोशल मीडियावर आणि आमच्या विरोधकांवर विश्वास न ठेवता तुम्ही शाश्वत उद्योग हे आलेत की नाहीत हे स्वतः देखील बघणं गरजेचं आहे. आणि इथे छत्रपती संभाजीनगर मधलं जर कोण पत्रकार बांधव किंवा भगिनी असेल तर ती देखील सांगू शकेल की 100% किर्लोस्कर टोयोटाचा प्रकल्प असेल, जिंदालचा प्रकल्प असेल, अथरचा प्रकल्प असेल, यांना जागा देऊन त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर देखील सुरू झालंय. त्याच्यामुळे खोट्या फेक नरेटिव्हवर किती विश्वास ठेवायचा यासाठी मी म्हटलं की तुम्ही एक कमिटी तयार करा आणि आमच्याबरोबर महाराष्ट्रात या. थँक्यू. कमीत कमी किती कालावधीचा आणि जास्तीत जास्त किती कालावधीचा प्रोजेक्ट आपण ह्याच्यामध्ये आपण MOU केलेले आहेत? प्रोजेक्ट हा पुढच्या 4 ते 5 वर्षामध्ये पूर्ण होत असतो. काही प्रोजेक्ट हे 5-7 वर्षामध्ये पूर्ण होत असतात. पण ती इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये आणणं हे आमच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. आणि त्याच्यामुळे ही इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये नक्की आलेली आहे. काल मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलं की आम्ही जे प्रकल्प महाराष्ट्रामध्ये आणतो MOU करून त्याच्यामध्ये 70 ते 75% अंमलबजावणी आम्ही करतोय. देशातली राज्य फक्त 35% अंमलबजावणी करतायत.
तर कोकणामध्ये तुम्ही 3 लाख कोटी म्हणजे एवढे प्रोजेक्ट येणार आहेत असं म्हटलं. तर काही स्पेसिफिक आहे का की कुठल्या रिजन मध्ये होणार आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहेत? नाही, माझ्याकडे सगळी आता कुठच्या कुठच्या प्रकल्प कुठे कुठे येणार आहेत ही यादी नक्कीच आहे. आता बघा, मगाशी नाशिकचं मला जे विचारलं होतं त्याच्यामध्ये ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड म्हणून आहे. अर्लियर नाही, निबेज हे झालं. माझा प्रश्न विचारला जाईल डिफेन्सची आहे. कोकणाचं. त्याच्यानंतर जनरल पॉलिफिल्म्स आहे. अशा नाशिकच्या आहेत. आता कोकणातल्या पण माझ्याकडे यादी आहे, पण ती आता आपण सांगत बसलो तर फार मोठं आहे. बघा, MMRDA ते पण आहेत. भरपूर ती यादी आम्ही तुम्हाला नक्की शेअर करू शकतो. त्याला काय पण कोकणात कुठल्या कुठल्या क्षेत्रात गुंतवणूक होणार आहे याची थोडीफार माहिती मिळाली तर बरं होईल. नाही, मी मगाशी तुम्हाला सांगितलं ना की कोकणामध्ये रायगडच्या भागामध्ये डेटा सेंटर मोठ्या पद्धतीने येतील. रत्नागिरीच्या सारख्या भागामध्ये फार्माच्या कदाचित प्रकल्प येतील. ग्लास फॅक्टरी तिथं आणण्याचा सोलर आणि ग्लास फॅक्टरीचा प्रोजेक्ट रत्नागिरीमध्ये येण्याची शक्यता आहे. पुढे सिंधुदुर्गामध्ये देखील फार मोठा प्रकल्प येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्ही जिल्हानिहाय जर बघितलं तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट व्हावी हा आमचा उद्देश आहे आणि तो यशस्वी होतोय. सर, वैभव बरं बोलतोय. बोला ना. ही तुम्ही जी केली आहे ती उद्योगधंद्यांची सगळी इन्व्हेस्टमेंट आहे, महाराष्ट्राला पुढे नेण्याची इन्व्हेस्टमेंट आहे. पण सध्या महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा आहे की महायुतीचा महापौर होणार. तर या संदर्भात आपण आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामध्ये काय चर्चा झाली का? माझ्यामध्ये आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींमध्ये फक्त MOU ची चर्चा झालेली आहे. त्याच्यामुळे महापौर कोण करणार, कशा पद्धतीने करणार हे देवेंद्रजी मुंबईमध्ये आल्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करतील आणि त्याच्यानंतर निर्णय घेतील. त्याच्यामुळे महापौर कोण करावा आहे MOU वर आमची चर्चा झालेली नाही. जरा बाकीच्यांना रिक्वेस्ट आहे, जरा प्रश्न विचारताना फक्त काय आपला ऑडिओ ऑन करा ना, बाकीच्यांचा आवाज जास्त येतोय. सर, दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात आज एक मोठी घडामोड पाहायला मिळाली की कल्याण डोंबिवलीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिंदेना पाठिंबा दिलेला आहे. तर त्या संदर्भात आगामी काळात म्हणजे उद्या मुंबईत पण हा पाठिंबा मिळू शकतो का? आता तो राजकीय कल्याण डोंबिवलीचा MOU कसा झाला हे मला इथे माहिती नाही. आणि मला असं वाटतं की मुंबईचा महापौर ज्या पद्धतीनं अनेक वेळा आम्ही सांगितलंय की माननीय देवेंद्रजी आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब एकत्र बसतील आणि त्याच्यानंतर महायुतीचाच महापौर होईल या दोघांच्या चर्चेनंतर. साहेब, हॅलो. हा, बोला ना. साहेब, लोढा यांच्या कंपनीशी दावोस मध्ये जाऊन करार केला तर तो मुंबईमध्ये सुद्धा करता आला असता असा विरोधकांनी आरोप केलाय. नाही, विरोधक आरोप करतायत कारण त्यांना पोटसूळ आहे की एवढं चांगली इंडस्ट्री त्यांच्या कालावधीमध्ये ते आणू शकले नाहीत. आम्ही आता आणतोय. मुद्दा असा आहे की लोढांच्या बाबतीमध्ये लोढा जरी महाराष्ट्रामध्ये असले, त्यांचं घर जरी मुंबईमध्ये असलं तरी आम्ही अनेक वेळा असं सांगितलंय की महाराष्ट्रातला एखादा इंडस्ट्रियलिस्ट FDI आणणे एवढा जर सक्षम असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या इन्व्हेस्टमेंट मधली 80% इन्व्हेस्टमेंट ही FDI आहे, परकीय गुंतवणूक आहे. म्हणून त्याचा जो MOU आहे आम्ही डावसला केला. एक मिनट जरा सुनो बोल. सर, एक मेरा सवाल है कि आप जो अब तक बता रहे हैं कि 34 लाख करोड़ का हुआ है आपका इन्वेस्टमेंट. सर, मैं सोनू श्रीवास्तव, एशियन से. मेरा स्पेसिफिक सवाल है, अब तक 34 लाख करोड़ में आपने जो MOU किए उसमें इंडियन कंपनी कितनी है, फॉरेन की कंपनी कितनी, FDI कितने % है? पहले ही मैंने बोला कि जो हमने MOU की है आपने जो अभी सवाल पूछा था कि हाँ. हमारे MOU है उसमें 30% से लेके 60% तक FDI है और हाँ. टेक्नोलॉजी ट्रांसफर, टेक्नोलॉजी वहां कैसे लेके जानी है वो भी इंटरनेशनल लेवल पे हमने MOU की है. हेलो. हाँ, बोला.
और जो सामंत साहेब, दीपक मी नाशिक सकाळमधून बोलतोय. तुम्ही जे हॅलो सर, येतोय आवाज? हो, येतोय. तुम्ही जे 7 MOU सांगितले नाशिक विभागात, याच्यात अदानी ग्रुपचा पण समावेश आहे का? नाही, आता अदानींनी जे 6 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये करायची ठरवली, ती वेगवेगळ्या लोकेशन मध्ये आहे. ती लोकेशन ते स्वतः आयडेंटिफाय करतील, त्याच्यानंतर तो निर्णय घेतील. परंतु जे 7 प्रकल्प आहेत त्याची यादी देखील माझ्याकडे आहे. ती सर्व पत्रकारांना उद्या आम्ही पाठवून देऊ आणि त्याच्यामध्ये कुठला प्रकल्प कुठे येतोय, त्याचा एमओयू आम्ही कशासाठी केलाय हे देखील आपल्याला कळेल. येस सर, थँक्यू. तर मुख्यमंत्र्यांनी आज तिसरी मुंबई म्हणून पेण परिसराचा विकास आपण करणार आहोत आणि त्याच्यासाठी अनेक उद्योजकांनी उत्सुकता दाखवली परदेशातल्या, असं सांगितलं होतं. तर आता आज जे एमओयू झालेले आहेत दावोसमध्ये, तर तिथे काय झालं का पेणच्या परिसरामध्ये? नाही, मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं की MMR रिजन मध्ये 23,96,300 कोटीचे प्रकल्प हे MMR रिजन मध्ये येत आहेत. याचा अर्थ त्याच्यामध्ये पेण असू शकतं, त्याच्यामध्ये रायगडचं अलिबाग असू शकतं, त्याच्यामध्ये तळोजा असू शकतं. ह्या MMR रिजन जिथपर्यंत जातो त्या रिजनमध्ये 23 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट ही करण्याचे एमओयू आम्ही डावोसमध्ये केले. सामंत साहेब, शुभम बोलतोय मी. रोजगार निर्मिती होत आहे या सर्व एमओयूज मुळे, पण आजपर्यंत किती रोजगार मिळाला आणि आता तुम्ही दावोस दौऱ्यावर आहात, त्यानंतर रोजगार निर्मिती जी होत आहे तर त्याचा आकडा 1.5 लाखांपेक्षा जास्त आहे असं सांगण्यात येत आहे. पण ऑन पेपर आहे तो की फॅक्ट मध्ये देखील आहे? नाही, ऑन पेपर असण्यापेक्षा आपण ग्राउंड रियालिटी देखील बघितलं पाहिजे. मागच्या वेळी जी आम्ही 15 ते 16 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट घेतलेली होती, 16 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट घेतलेली होती, त्याच्यातनं देखील रोजगार निर्माण होणार होता. त्याच्यामुळे माझी विनंती आपल्याला हीच आहे की काही विरोधक जे नाहक दावोसच्या दौऱ्यावर टीका करतात, दावोसच्या उद्योग आणलेल्या एमओयूवर टीका करतात, कुठेतरी ग्राउंड रियालिटी देखील आपण सगळ्यांनी मिळून चेक केली पाहिजे. आता जर आपण नाशिकमध्ये असाल तर नाशिकमध्ये देखील महिंद्राचा प्रोजेक्ट येतोय. आता महिंद्राचा प्रोजेक्ट आल्यानंतर त्याच्यातनं देखील 7 ते 8 हजार लोकांना तिथं रोजगार मिळणार आहे आणि हे काय लपून राहणार नाही. तिथे इन्फ्रास्ट्रक्चर तयार होईल, तिथे गाड्या बनवायचा कारखाना तयार होईल आणि त्याच्यातनं रोजगार निर्मिती होणार आहे ना. परंतु हा प्रोजेक्ट करत असताना एक एमओयू केल्यानंतर तो दुसऱ्या दिवशी त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होऊन मुलं कामाला लागत नाहीत, तर त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होऊन प्रोडक्शन पर्यंत जायला जवळजवळ 5 ते 6 वर्ष लागतात आणि हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. त्याच्यामुळे आपण देखील उद्योग विभागावर जी टीका येते त्याच्यातनं आपण सकारात्मकतेकडे गेलं पाहिजे. कारण ज्यावेळी आपण उद्योग विभागावर टीका करतो त्यावेळी आपल्या उद्योग विभागाकडे बघण्याचा देशातल्या उद्योजकांचा जो नजर आहे ती बदलत जाते ना, दृष्टिकोन बदलतो. त्याच्यामुळे मला देखील आपल्याला विनंती करायची आहे की ठीक आहे, एखादी चूक उद्योग विभागाकडनं झाली, एखादी चूक कामगार विभागाकडनं झाली तर त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करू नका. परंतु उद्योग विभागावर नाहक ज्या टीका केल्या जात आहेत त्याच्यातनं बाजूला होऊन आपण सकारात्मक उद्योजक कसे येतील याच्याकडे आपण देखील बघणं गरजेचं आहे. सर, कपिल बोलतो. ह्याला अनुसरूनच प्रश्न आहे का विरोधक म्हणजे खास करून संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे की 3 दिवसाची पिकनिक करायला DF आणि उदय सामंत गेलेले आहेत. ही 3 दिवसाची पिकनिक आहे. पण ह्याच्यात नवीन काय सांगितलं त्यांनी, मला सांगा ना. ह्याच्यामध्ये नवीन काय सांगितलं? मागच्या वेळेची जर पत्रकार परिषद आपण काढली असेल तर हेच होतं. त्याच्या अगोदरची पत्रकार परिषद काढली असेल त्यावेळी हेच होतं. पण ज्यावेळी युबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री होते त्यावेळी जो डावस दौरा झाला त्याच्यावर ते काहीच बोलत नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे त्याच्यावर मला काही क्रॉस स्टेटमेंट द्यायचं नाही. आज महाराष्ट्राच्या दृष्टीनं आनंदाचा दिवस आहे. 37 लाख आजपर्यंतचे एमओयू करून फार मोठी इन्व्हेस्टमेंट आम्ही महाराष्ट्रामध्ये नेतोय. आणि दुसरी विनंती आहे की ज्यावेळी पत्रकारांची कमिटी उद्योग बघायला जाईल ते देखील पत्रकार आहेत, त्यांना देखील बरोबर घ्यावं. ठीक आहे, थँक्यू सर. उदय सर, एक सवाल है की शेवटचा प्रश्न. हा, शेवटचा प्रश्न है, फक्त विचारतो, मला विचारू द्या सर. विपक्ष कर रहा है रहेजा ग्रुप मुंबई का, फिर लोढ़ा ग्रुप मुंबई का, तो
वहां जाके एमओयू करने की क्या जरूरत थी? और अब तक टोटल कितने एमओयू हुए? कल तक 19 हुए थे, आज आप 37 लाख बता रहे ये हो, तो कितने टोटल एमओयू हो गए? ये सवाल का जवाब मैंने पहले भी दिया है। लोढ़ा हाँ जी का जो एमओयू यहाँ हुआ है उसमें हाँ 80% एफडीआई है, यानी परकीय गुंतवणूक है। ओके। और जो और रह जाएगा? बाकी के एमओयू यहाँ जो हुए हैं हाँ उसमें 30 से लेके तीस हाँ। परसेंट से लेके 60% एफडीआई है। और रह जाएगा? अभी ऐसा बाइफरकेशन हमने नहीं किया है, लेकिन हम बाइफरकेशन करके देंगे। सर टोटल एमओयू कितने हुए अब तक? कल तक 19 हुए थे, तो आज कितने हो गए? मैंने बोला ना 81 एमओयूज हुए हैं। ओके। उसमें इंडस्ट्री, सिडको, एमएमआरडीए, कुल मिला के 37,27,787 कोटी। ओके, थँक्यू थँक्यू. सामंत साहेब, वैभव परब, एक प्रश्न आहे. डावोस वरून आल्यानंतर महाराष्ट्रात अनेक राजकीय एमओयू व्हायचे बाकी आहेत, जसं की युबीटीच्या एक नगरसेविका सध्या नॉट रिचेबल आहेत. तर काय आपण परत ऑपरेशन टायगर सुरू करून काही एमओयू करणार आहात का महाराष्ट्रात? मी डावोसला येताना ताजच्या पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं की ज्यांनी आमच्यावर टीका केली, आमचे नगरसेवक नॉट रिचेबल राहतील. तुम्हाला कळेल की महापौरच्या निवडणुकीपर्यंत कोण कोण नॉट रिचेबल राहतील. त्यातला एक नॉट रिचेबल तुम्हाला आज कळलेला आहे. 2-3 दिवसामध्ये अनेक कळतील. पण महायुतीचाच महापौर होणार आहे. खरं तर या पत्रकार परिषदेमध्ये राजकीय मला बोलायचं नव्हतं, पण तुम्ही एमओयूचा प्रश्न इथे विचारला. पण राजकीय एमओयू कसे करायचे हे दोघं एकत्र असताना मुंबईमध्ये ठरवतील. धन्यवाद चलो. सर. तर यादी आज मिळाली असती तर बरं झालं असतं. सीएम और डीसीएम रहेंगे तो पता नाही, चलेगा कि यादीचा जो विषय तुम्ही इथे मांडला ना, आम्ही यादी तुम्हाला देऊ. सगळी यादी माननीय मुख्यमंत्री महोदय उद्या शेवटची पता प्रेस चलेगा कॉन्फरन्स जेव्हा कितने घेतील, एमओयू होंगे, सगळे किती कैसे एमओयू एमओयू झाले होंगे. सांगतील, कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होते सांगतील. त्याच्यानंतर पुढच्या तासाभरात तुम्हाला सगळे एमओयू यादी सकट मिळतील. तर नाशिकमध्ये जे आपण 30,100 कोटी सांगितलंय त्याच्यात महिंद्राचा एमओयू आहे का परत? महिंद्राचा परत एमओयू नाही. महिंद्रा तिथे डायरेक्ट एक्सपान्शन करणार आहे. ओके ओके, यस, थँक्यू.